सगळेजण एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास केला पाहिजे आणि आज तर खूप मोठं काम या ठिकाणी शुभारंभ होतोय आदरणीय विखे पाटील साहेबांच्या हस्ते आणि त्या 13 गावांना कायमस्वरूपी शेतीचं पाणी मिळणार आहे, पिण्याचं पाणी मिळणार आहे। तेव्हा मला वाटतं त्या गावाच्या आनंदात आपण सगळ्या नेत्यांनी सहभागी झाले पाहिजे। झालेच सगळे पाठीमागचे सगळे वाद विसरून पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये एक विकासाची घडी बसवण्यासाठी तुम्ही पालकमंत्री म्हणून पाऊल उचलताना दिसतात। नक्की विकासाची घडी तर बसवायची आहे, पक्षाची घडी बसवायची आहे। शेवटी सरकार पक्षाचं असतं, पक्षाचा अजेंडा घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातो, विकासाचा अजेंडा घेऊन जातो। जेव्हा तो अजेंडा प्रत्यक्षात लोक स्वीकारतात तेव्हा तो अजेंडा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला लागतात। सोलापूर जिल्हा परिषद आणि महापालिका दोन्ही भाजपचे जिंकणार, काही शंका आहे का तुम्हाला? विरोध असं म्हणतात की शिंदेगड देखील फोडण्याचा प्रयत्न भाजप करते आणि लवकरच त्यातला एक कोकणातला मंत्री मोठा गट घेऊन बाजूला पडेल। मला वाटतं तो विषय राज्य पातळीवरचा आहे, साहेब बोललेले आहेत। आता जिल्हा पातळीचा विषय मला विचारत साताऱ्यासारखं नाही का, म्हणजे सुरुवात शेवट काल तुम्ही बोलला सोलापूरचं सगळं वेगळं आहे का? नाही, कोण काय म्हणता विषय नाही। साताऱ्यात एक ट्विट माझ्या वाचण्यात आलं होतं, त्या ट्विटमध्ये म्हणलं होतं की सुरुवात त्यांनी केलेली आहे, शेवट आम्ही करू। मी त्यांना ते सांगितलं की आता सुरुवात त्यांनीच केलेली होती आणि शेवट नियतीनं केलेला आहे। आता नियतीनंच त्यांना ठरवलंय त्यांचा शेवट करायचा, ते नियतीनं शेवट केलेला आहे। आता आम्हाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाला नियतीला दोष द्यावा। तुम्ही वाळूच्या संदर्भामध्ये भाऊ भूमिका स्पष्ट केली आहे, मात्र अनेक अपघात वाळूचा झालेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाळू चोरी आणखी मी तुम्हाला पुन्हा एकदा क्लिअर सांगतो, या जिल्ह्यामध्ये कुठल्याही वाळू तस्कराची मस्ती चालू देणार नाही। या जिल्ह्यामध्ये वाळूच्या बाबतीत जो अधिकारी त्याला मदत करेल त्याच्यावर पण कारवाई होईल आणि कुठल्याही किमतीवर वाळू चालू देणार नाही आणि वाळू माफियांची दादागिरी तर बिलकुल चालू देणार नाही। त्यात कुठलीही राजकीय शक्ती आडवी आली तरी सुद्धा ऐकणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।